नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर पोलिसांचे 15,631 पदे भरणार आणि वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही संधी दिली जाणार. तर ही आजच्या पेपर म्हणजे 13 ऑगस्ट 2025 च्या दिवशी लोकमत पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे. तर आय होप आता तरी सगळ्यांना असं वाटतं की खरंच भरती येणार आहे किंवा खरंच आता लवकरच भरती जागा निघणार आणि लवकर फॉर्म भरायला सुरुवात होणार. आता तरी पटलं असेल. तर पूर्ण जाहिरात ही नक्की काय आहे बघूयात आपण थोडक्यात. बघा, पोलिसांची 15,631 पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही संधी, लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर करणार. हे आपल्याला माहिती प्रत्येकाला. बघूयात नक्की ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र पोलीस दलात शिपायांची सुमारे 15,631 पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. हे वाक्य महत्त्वाचे आपल्यासाठी. 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं आपलं वय संपला, आता नाही भरती देऊ शकत, गेल्या वर्षी लास्ट भरती होती, ते सुद्धा इथं फॉर्म भरू शकणार आहेत. याची अजून ऑफिशियल अपडेट येणार आहे, अजून आलेली नाहीये पण येणार आहे लवकर. ठीक आहे. पुढे पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. राज्य पोलीस दलात 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते. त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्यास बैठकीत मान्यता दिली. आपल्यासाठी हे सगळं महत्त्वाचं होतं. बाकी तर तुम्हाला ही अपडेट टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकणार आहे, तर ही अपडेट तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये. वरती तुम्हाला दिसत आहे की कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत. अजून एक पुरावा म्हणून आपण हे एक पेज घेऊन आलेलो आहोत कालच 12 ऑगस्टचा मंत्रिमंडळाचा निर्णय. भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या पोलीस शिपाई 12,399 पदं आहेत. पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई फक्त 580 जागा आहेत. एकूण 15,631 पदं रिक्त आहेत आणि एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर मला वाटते की एवढा पुरावा आपल्यासाठी काफी आहे अभ्यास करण्यासाठी, ग्राउंड व्यवस्थित करण्यासाठी. अजून हे सांगते, डॉक्युमेंटच्या मागे लागा, डॉक्युमेंट काढले नसले डॉक्युमेंट काढून घ्या. ओके. आणि काही अडलं तर मला बिंदास विचारायचे, ह्या ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी चालेल. विश ऑल द बेस्ट. जय हिंद.